कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आधी त्याचं शेअर होल्डिंग पॅटर्न बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याने आपल्याला एक साधारण आयडिया येते की कंपनी स्ट्रॉंग आहे आणि स्टेबल आहे. आता शेअर होल्डिंग पॅटर्न कसे बघतात हे तुम्हाला मी अगदी सिंपल भाषेमध्ये सांगतो. सर्वात आधी तुम्हाला Screener.com आपल्या मोबाईलवरती ओपन करून घ्यायचा आहे. मी ओपन केलेला आहे. त्यावरती मी रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्हाला दाखवतो. Screener.com ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो दिसते. त्या सर्वात खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणून एक विंडो दिसते. त्यामुळे तुम्हाला दिसतं प्रमोटर, FIS, DIS, गव्हर्नमेंट, पब्लिक आणि वर्ष 2023, 2024 वगैरे. तर प्रमोटर म्हणजे काय? प्रमोटर म्हणजे कंपनीचा मूळ मालक. तर त्याची होल्डिंग किती आहे कंपनीमध्ये? तर 50.33. नंतर FIS म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर. त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 21.75 म्हणजे फॉरेनच्या कंपनीजने 21.75% त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. नंतर DIS म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स. तर त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 17.30. त्यानंतर गव्हर्नमेंट किती इन्व्हेस्ट केले आहे कंपनीमध्ये? 0.19%. आणि पब्लिक म्हणजे तो शेअर होल्डर्स, तुमच्यासारखे शेअर होल्डर्स, त्यांचं किती आहे यामध्ये होल्डिंग? 10.43. आणि टोटल नंबर ऑफ शेअर होल्डर्स किती आहे त्याच्यामध्ये? तर आताच्या घडीला 34,93,125. या प्रकारे शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्ही Screener.com मध्ये बघू शकता.